आणि म्हणून तुकोबाराय किंवा मल्लप्पांना मिळालेल्या प्रसादातून मिळालेल्या मंजिरीतला हा अभंग 181 नंबरचा अभंग आहे. चिंता नाही गावी विष्णुदासाची आहे. विष्णुदासाच्या गावामध्ये पण कोण विष्णुदास? वैष्णव मनोजया, वैष्णव मनोजया, वैष्णव मनोजया, वैष्णव मनोजया. वैष्णव मनोजया, अवघी देवावरी, अवघी देवावरी माया. आणि आमची अवघी बायकोवरती किंवा नवऱ्यावरती किंवा विषयावरती नाही, विषयावरती माया. आमची माया जी आहे ना ही माया अशी आहे, देवावर नाही महाराज. आम्हाला वाटतं देव, अरे देव म्हणजे काय कळणं महत्वाचं आहे. देव देव ज्याला कळला तोही गेला देवाकडं, आणि नाही कळला तोही देवाकडे गेला. कळलं तोही गेला. काहीतरी देवाकडं मिळावं वाटतच का नाही? वाटतं, आपल्याला सुद्धा वाटतं. पण काय मागावं किंवा काय घ्यावं, देवाकडे काय मागावं हे पण कळायला पाहिजे का नको? म्हणून दोघेही गेले महाराज. एक बसला पायाजवळ आणि दुसरा बसला डोक्याजवळ. होय का नाही? तुम्हाला माहित आहे, दृष्टांत फार मोठा करून मी नाही सांगत त्याला. मला काय सांगायचंय, एक पायाजवळ बसला आणि एक डोक्याजवळ बसला. देवाने झोपेचं सोंग घेतलं होतं, कारण डोक्याजवळ बसलेला पहिल्यांदा आला होता आणि पायाजवळ बसलेला जरा नंतर आला होता. देवाने झोपेचं सोंग घेतलं आणि पडून राहिले होते. आणि मग पायाजवळ बसलेल्या भक्तानं पायाला धरलं, नमस्कार केला आणि पाय हलवले. देव उठून बसले. पहिलं कोणाकडे पाहिलं? अर्जुनाकडेच पाहिलं महाराज. देवानं पहिल्यांदा अर्जुनाकडे पाहिलं. अरे अर्जुना, का आलायस? कधी आलायस? इकडं बसलेला थोडासा 2 हात मागच राहिला बरं का, डोक्याजवळ. तो म्हणाला मी पहिल्यांदा आलोय. बघितलं, अरे दुर्योधना तूही आलायस? ठीक आहे. का? काही नाही, तुमच्याकडून काहीतरी मदत हवी आहे. ठीक आहे, काय हरकत नाही आहे. मी पहिल्यांदा आलोय म्हटले, मीच मागणार पहिल्यांदा. अरे तू मोठा आहेस म्हटले. अर्जुन जरा थोडासा लहान आहे तुझ्यापेक्षा. लहानानं मागायचं, वाटणी तू कर आणि माग. तू मागू दे ना अर्जुन, काय बिघडलं? पण तसं नाही महाराज, वाटणे मोठ्यानं करायचे नाही. मग मीच पहिल्यांदा मागणार. म्हणजे आता सुद्धा बरेच भाऊ असे आहेत बरं का, वाटणी बी आपणच करतात आणि मागतात मी पहिल्यांदा. भांडण काही मिटत जाऊ द्या, सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारचे. मग घराची वाटणी असो, बँकेतल्या पैशाची वाटणी असो, शेताची वाटणी असो, गुराढोरांची असो, नाहीतर आणि कशाची असो, जाऊ द्या. मला काय सांगायचंय, मग देवाने विचारलं, बरं ठीक आहे, काय हरकत नाही दुर्योधना, मी सांगतो म्हटले. मी एका बाजूला आणि माझं सगळं सैन्य चौदळ म्हणजे 4 प्रकारचं, काही रथी महारथी, हत्तीवर बसलेले, काही घोडेस्वार, काही पायदळ, 4 प्रकारचं दळ म्हटले. सगळं शस्त्र अस्त्र. मी काही हातात शस्त्र धरणार म्हटले. ह्याला घेऊन काय करायचं म्हटले. दुर्योधन काय म्हणतोय, ह्याला घेऊन काय करायचं, हे बाकीचं सगळं घेऊया ना. बाकीचं म्हणजे आता अकाउंटवर आपल्या जमा आहे धन आहे का नाही? अकाउंटवर काय आहे? धन आहे. कुणाला नकोय? महाराजाला तर नकोय महाराज. नाही, महाराजाला तर नकोय. नुसतं महाराजांनी म्हणायचं, संतांची वचनं सांगायची, येर तुमचे वित्त धन,
छत्रपतीला म्हणतात धीर तुमचे विद्यधन ते मज मृत्युके समान आम्ही त्याने सुखी म्हणा विठ्ठल 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 म्हणा म्हणतात पहिल्यांदा छत्रपतींना. तुमचं धन वगैरे. पण दुर्योधन म्हणतो देवा तुमचं बाकीचं सगळं म्हणजे देवाचं काही थोडं आहे म्हणता. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य